नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत वृषभ राशीबद्दल. वृषभ राशी जानेवारी शेवटच्या 15 दिवसात या गोष्टी घडणारच तर आहे. ते सगळं कारणासाठी अशी भावना देणार असेल. अनेक वृषभ राशीचे लोक 2026च्या सुरुवातीला म्हणतात सगळं ठीक आहे, काही खास नाही. पण वर्ष जसं जसं पुढे जाईल तसं तसं एक नाव, एक तारीख आणि एक जागा तुमच्या आयुष्याला असं वळण देऊन जाईल की मागे वळून पाहिल्यावर स्वतःलाच आश्चर्य वाटेल. हा लेख शेवटपर्यंत वाचला किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल की घटना नेमकी कशी असेल, कुठल्या स्वरूपात असेल आणि तुमच्या आयुष्यात कसं बदलून टाकेल. नंबर 1 असणार आहे एका नावाचे हळूच अ, हळूच तुमच्या आयुष्यात येतील आणि सर्व समीकरण तुमचे बदलून टाकेल. 2026च्या दरम्यान कोणत्या वृषभ राशीचे लोक आयुष्यात हे नाव येईल की ते कोणत्याही गाजावाजात येणार नाही. ते नाव अचानक चर्चेत येणार नाही. लगेच आयुष्यात बदलून टाकेल. सुरुवातीला तुम्ही त्या व्यक्तीकडे फारसं लक्ष देणार नाही, पण काही दिवस तुम्हाला जाणवेल की त्या नात्याशी संबंधित घटना वारंवार घडत आहे. त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुमच्या विचारांना स्पष्ट दिशा मिळते. तुमच्या दडलेल्या क्षमता आणि त्या व्यक्तीमुळे बाहेर येऊ लागते. हे नाव पूर्वीच्या आयुष्यात तुम्हाला पुन्हा येऊ शकते. एखाद्या जुन्या नात्यांचा पुनरागमन असू शकतं किंवा पूर्णपणे नवीन ओळख सुद्धा असू शकते. आणि महत्त्वाचं म्हणजे 2026 मध्ये हे नाव तुमच्या नशिबात आधीच लिहिलेलं असेल. या व्यक्तीमुळे काही कुंभ राशीचे लोक मोठा निर्णय घेतील. काहींच्या आयुष्यात भावनिक सर येईल तर काहींसाठी हे नाव करिअरचा दरवाजा उघडणारं ठरेल. नाव तुमच्यासाठी केवळ व्यक्ती नसेल तर तो नियतीचा संदेश असेल. नंबर 2, ती एक तारीख ज्या दिवशी तुमचं आयुष्य 2 भागात विभागलं जाईल. 2026 मध्ये एक अशी तारीख येईल ज्या दिवशी तुम्ही बाहेरून असं फारसं वेगळं दिसणार नाही, पण आतून सगळं बदल असणार आहे अशी जाणीव तुम्हाला होईल. ज्या दिवशी तुम्ही एखादी व्यक्ती, एखादी माहिती कळेल जी डोळे उघडणारी असेल. एखादा निर्णय घ्यायचा क्षण येईल किंवा एखादी गोष्ट तुमच्या हातातून निघून जाईल आणि नवीन दार उघडेल. त्या दिवशी तुम्ही गोंधळात असाल. मन स्वस्थ असेल, पण त्या दिवशी तुमची अंतर्गत शक्ती जागी होईल. काही वृषभ राशीचे लोक त्या तारखेनंतर म्हणतील, ज्या दिवशी जे घडलं ते वाईट वाटलं होतं, पण आज कळलंय की ते माझ्यासाठी योग्य नाही. हे तारीख तुमच्या आयुष्याला एक ऑफरमध्ये विभागणारी नव्हे आहे. नंबर 3 आहे ती जागा जिथे जुना वृषभ संपेल आणि नवीन वृषभ जन्माला येईल. 2026 मध्ये वृषभ राशीलाच ही जागा पडेल की ती जागा साधी नसेल. ती जागा भौगोलिकदृष्ट्या छोटी असू शकते या भावनिकदृष्ट्या फार मोठी असू शकते. त्या जागी तुम्हाला स्वतःशी संवाद साधायला मिळेल. मनातले प्रश्न स्पष्ट होतील, अनेक निर्णय पक्का होईल आणि काहींसाठी ती जागा नवीन नोकरीचे ठिकाण सुद्धा असेल. एखादं दूरचं शहर किंवा गाव असेल, एखादं शांत देवस्थान किंवा एकांताची जागा असेल. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला जाणवेल की मी इथून परत जाताना तोच माणूस राहणार नाही. ही जागा तुमच्या आयुष्याचा जुना अध्याय बंद करून नवीन अध्याय मजबूत व आत्मविश्वासपूर्ण अध्याय सुरू करणार आहे. नंबर 4 आहे 2026 मध्ये वृषभ राशीच्या नशिबाला कालाटणी नेमकी कशी मिळेल. 2026 मध्ये वृषभ राशीचे लोक तुमच्या आयुष्यात एका बदल रात्रीत होणार नाही, तर हळूहळू पण थांबताना येणाऱ्या प्रक्रियेकडे तुमचं वर्षाच्या सुरुवातीला मनात गोंधळ असेल. हे करावं की नाही असा प्रश्न वारंवार पडेल. पण जुने निर्णय, जुने प्रश्न पुन्हा डोकं वर काढतील. पण जसं जसं वर्षापुढे सरकतं तसं तसं चुकीचे लोक स्वतःहून दूर जातील. योग्य संधी योग्य वेळी समोर येतील आणि तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास बसू लागेल. या वर्षात वृषभ राशीला सगळ्यात मोठा फायदा होईल तो स्वतःवरच्या विश्वासामुळे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवाल तेव्हाच नशीब तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करेल. 2026 हे वर्ष तुम्हाला शिकवेल की नशीब बदलण्यासाठी बाहेर काही बदलण्यापेक्षा आत बदल असणं खूप गरजेचं आहे. नंबर 5 आहे
वृषभ राशीसाठी 2026 मधील एक गुप्त पण महत्त्वाचा संदेश म्हणजे वृषभ राशीसाठी नियतीकडून एक शांत असा अतिशय स्पष्ट संकेत येईल. हा संदेश मोठ्या शब्दात नसेल तर छोट्या घटनांतून सूचक प्रसंगातून मिळेल. हा संदेश असा असेल की निघून जाताना त्याला अडवू नका. जे पुन्हा समोर येत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ते तुम्हाला सतत खेचत आहे त्याला हलक्यात घेऊ नका. 2026 मध्ये वृषभ राशीची सर्वात मोठी चूक टाळायची असेल तर ती म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे. होय, सर्व वर्ष तुम्हाला हे एक गोष्ट शिकवेल, तुमचं नशीब बाहेर नाही, ते तुमच्या निर्णयांमध्ये लपलेलं आहे. छोटासा शेवटचा संकेत 2026 संपताना अनेक वृषभ राशीचे लोक शांतपणे स्वतःचे मंदिर, मला जे हवंय ते तुमच्या मनाला हवंय ते तुम्हाला मिळालं नाही, पण जे मिळालं ते माझ्यासाठी योग्य आहे, हे तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचार करायचा आहे. तुम्ही वृषभ राशीचा खरा ठरणार आहे टर्निंग पॉईंट. हे वर्ष तुम्हाला स्वतःला मदत करायला शिकवेल. होय, कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2026 तुम्हाला शिकवेल की नशीब बदलत नाही, पण आपण तयार होतो आणि तेव्हाच नशीब आपोआप बदलतं. म्हणून 2026 मध्ये जर खरं एखादं नाव वारंवार समोर येत असेल, तर एखादी तारीख मनात खोलवर कोरली जात असेल किंवा एखादी जागा तुम्हाला वेगळीच ओढ देत असेल, तर समजून जा की तिथे तुमच्याशी बोलण्यात आलेला आहे तो वृषभ राशीचा माणूस आहे. त्या आवाजाकडे तुम्ही दुर्लक्ष करत नाही. तर अशा प्रकारे तुमचं वृषभ राशीच्या या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थँक्यू.